सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागामध्ये पुन्हा एकदा समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड करण्यास आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। कडेपठार चौक परिसरामध्ये रात्रीच्या वेळी काही टवाळखोरांनी वाहनांवर दगडफेक करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी सभागृह नेते दिनकर पाटील त्याचबरोबर भयभीत नागरिकांकडून करण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरात टवाळखोरांचा उन्माद वाढलाय। विशेषतः रात्रीच्या वेळी काही अज्ञात समाजकंटकांकडून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत। महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील श्रमिक नगरमध्ये राहणारे अरुण कोळी, सोमनाथ नागरे यांच्यासह अनेक नागरिकांच्या वाहनांना या असामाजिक तत्वांकडून लक्ष्य केलं आहे। रात्रीच्या अंधारामध्ये गाड्यांची तोडफोड करून त्या ठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जातोय। या घटनेची माहिती मिळताच माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांच्यासोबत संबंधित पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते। त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पुढील योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिले। या घटनेबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी टवाळखोरांना शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे। यापूर्वीही या भागामध्ये अशा प्रकारच्या तोडफोडीच्या घटना घडल्या असून या प्रकरणी काही टवाळखोरांना अटक करण्यात आली होती। मात्र पुन्हा असे प्रकार घडत असल्यानं पोलिसांनी अधिक कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। पोलिसांनी या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे। हे आता हे नुकसानाला कोण कारणीभूत राहणार आहे याच्यामुळे ना थोडं पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि इथं राऊंड मारायला पाहिजे। बाबूराव काकर पिंपळगाव बाऊला कडेपठार चौक इथं मागच्या वेळेस पण गाड्या फोडल्या, टुकर टाकर पोराच्या लई जमा होता। डिपार्टमेंट काही लक्ष देत नाही। आम्ही 3 चक्रा मारून सुद्धा हे अजूनही आले नाही। सकाळी 7:30-8ला फोन केला, कंप्लेंट दिली, अजून 11 वाजेपर्यंत त्यांचा अजून तपास नाही। कोळी अरुण कोळी यांच्या गाड्या आज या ठिकाणी फुटलेल्या आहेत। वारंवार श्रमिक नगर भागामध्ये गाड्या तोडल्या जातात, खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जाते, मुलांना मारहाण केली जाते। अनेक वेळा तक्रारी करूनही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांशी अनेक वेळा बोललो, गस्त घातली जात नाही, गुंडांवर कारवाई केली जात नाही। जे लोक चोऱ्या माऱ्या करतात त्यांच्यावर कोणताही यांचं दडपण नाही आहे, कोणत्याही लोकांना मदत नाही आहे। आणि मग अशा पद्धतीने लोकांनी इथं राहावं कसं हा खरा प्रश्न आहे। मग त्यांना वाटतं, पोलिसांना वाटतं का आम्ही पोलिसांच्या विरोधात आहे। तुम्ही आता यांच्या प्रतिक्रिया घ्या नागरिकांच्या। गस्त घातली जात नाही। अख्ख्या जेवढे ओपन पीस आहे, जेवढे मंदिर आहे, जेवढे उद्यान आहे त्या ठिकाणी ही गुंड मुलं बसतात, लोकांच्या गाड्या फोडतात, लोक चोऱ्या माऱ्या करतात, मारतात। याच लोकांना काही लोक मदत करतात आणि आम्ही एवढी मदत करून, एवढं सहकार्य करून पोलिसांकडून नागरिकांना मदत होत नाही आहे। हा खरा महत्त्वाचा विषय। पोलीस काय आमचे दुश्मन नाही आहे, परंतु पोलिसांनी जर मदत केली आणि त्यांचं जर दहशत असली, पोलिसांची दहशत पाहिजे खरी, गुंडांची दहशत नको आहे, पण ती नाही आहे। माझी विनंती आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना की या सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना आणि पोलिसांना सांगा। आता तर मला सोमनाथ नागरेंनी सांगितलं का कोणती बोलकर पोलीस स्टेशनला पोलीसच दारू पियला होता, केदार नावाचा, बरोबर, विचारून घ्या। जर पोलीस दारू पित असतील तर लोकांना न्याय कसा मिळणार हो? केदारे नावाचा तुम्ही सांगा कसा लोकांना न्याय मिळणार? तर माझी तुम्हाला विनंती आहे नलावडे साहेब, तुम्ही गस्त घाला, गुंडांवर कारवाई करा। चोऱ्या माऱ्या होत आहेत, किती वेळा गाड्या फुटल्या श्रमिक नगरमध्ये, मला वाटतं ही 10वी-15वी वेळ आहे आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यामुळं इतकी दहशत निर्माण करतायत। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आपल्या वाहनांची सुरक्षितता आणि परिसरातील शांतता राखण्यासाठी पोलिसांनी अधिक गस्त वाढवावी अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत।
जर लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही तर संतप्त नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. संशयितांना शोधण्यासाठी गस्त वाढवली असून पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करावं असं आवाहन केलंय. या समाजकंटकांविरोधामध्ये कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळेस देण्यात आलं असून या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. अशा टवाळखोरांची माहिती पोलिसांना वेळोवेळी देऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.